यो बा अंकल इकडे बारीक झाले फुगं फोडते काही है काही पोराय नाही फोडलं तू बी लागले ए कंच कुठं असतील तुझं काही आयडिया हा मी काय बोलतो मला माझ्या बर्थडेला काय तुझ्या बर्थडेला अंक इल्ली ती पण अंक नेता ते आणि बाबा गजब बेइज्जती है काय आंटी या का मुद्दाम नंतर दिली ओजे या ना काची होती म्हणून मुद्दाम. तर नमस्कार मित्र, मी पार्थवाले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्र ब्लॉग बनवण्याचं कारण असं की आज आमच्या चकुलीचा बर्थडे फुल बाई खर्च केलाय ना नेहमीप्रमाणे आमच्या पोराई फुल खर्च केले इकडं फुगं बिगं सजवण्याचं काम त्यांचंच असतं आणि हे सगळं घरात बनवले होममेड घरच्या घरा आणि खूप असं बरं वाटतं की दादू लरण आज तर सांगू शकत नाही आता बर्थडे होतावर ना पोरे अर्ध्या दोघाही पहिले मॅचिंग केली पिवली नाही इकडे मेकअपचं तर आपल्याला सांगायला काही तरसच नाही. आणि या साईडला आमच्या आत्या आले बर्थडेला आणि दुसरं कारण पण तो नाही सांगणार तो उद्या सांगेल कवा तरी रास मोठं कारण कवा तरी सांगेल तुम्हाला. आणि या साईडला तर आपली नेहमीची माणसं आहेत तरी आमची मम्मी अरे ही इकडे या कोपऱ्यानं मग सुभान अंकल ये ना तुला का वहिली करली काय ठीक आहे मित्र चला पटकन बर्थडे करून जाऊ हिचा कारण यान लय गरम होतं गावठी बाई काहीतरी वरती आणायला गेले हे बघ ती काकीच बोलतो मना नाही घेतली अगं ही बर्थडे गर्लची आईच तर दोन शब्द व्यक्त कर काही अरे नाही आता बोलतो आता तू आता बोल बघ तो अंकल काहीतरी सांगतो तुला बोल दोन शब्द आज माझ्या पोरीचा वाढदिवस जाऊन द्या आता तू काही वापस नाही तर तुला रागेल पोरीचा बर्थडे काही तुला बोलायचं का दोन शब्द काही नाही जे झाला हा पोर फुल जोरानं असंच आमच्या घरात गोंगाट असतं जास्ती माणसांची घरात नाही कारण आमच्या इथे रास माणसं असतात ना पोरा व्हेरी डेंजर आहेत कवा कोण लढेल काही सांगता येईल नाही ना आरती करायला डायरेक्ट आत्ता आले आमची हे कालू काशा उजडते थोडासा अरे अंकल तू बोलला तरी आवाज जातोय ओके. आणि भाई हे खास आपला मित्र ऋतिक दादा सुद्धा आले बर्थडेला अंगठी ग आत्याने अंगठी आणल्या ग दाखव आत्या अंगठी दाखव आत्या माझ्या बर्थडेला तुला बोलू ना ग म्हणून काहीतरी असं झालं 500 रुपये दिले दुसरं अरे 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 काय काय केक दाखवतच आहे तसे आमचे पोरा पैसे दिले तर कवाच घेत नाही कोणची अरे यार पोल कोण दिया तुने मना आणायला लागेल तर बोलते लगे तिचे बोलतो आणखी ठीक आहे असं असं घरी असतात त्या ना बाबा बहिणीचा बर्थडे तर बाब्यानी फुल सफेद कपडे घातले बरोबर हो जाएगा चला ये या बड्या आरती करून जा अरे बाजू आहे ना उजरांश जरा काय आलूच कान मंत्री तिथे काही बाब्या तयारीने तो पोलिकडे हा गे हा थांब तिकडे बघ सॉरी काकीच डेंजर आहे डायरेक्ट बोलतो मी आल्यावर आरती करता व्हिडिओ कार बोलतो तिकडे भाषण द्यायला गेले जे थोडासा तो क बाबा क आलू तिकडे गेले ते कोण हे वहिनी जे चल पटापट आरती करून जे आजू ग कोण असा गोंगाट असता आमच्या इकडे ना बाब्या जावाला का गेले अरे नेहमी काय पावभाजी काय का गेले पावभाजी ना राईसच का काहीतरी वेगळा बनवा ना अरे यार हा अरे हो शाकाहारी पण जरा शाकाहारी मध्ये पण लय आयटम मध्ये बनवण्यासारखं काय हा हा मेन्यू आता डिसाइड होता अरे थांब ए मला केक दाखवून दे 2 केक आणले
सृष्टीला दीदी हा इकडे बघ फुग्यानवल्या भांडणा. अरे अरे बाबा एक काय फोटो करू का? अरे मी ब्लॉग करायला फोटो नाही करत मी. यो बा अंकल इकडे बारीक झाले फुगा फोडते काही हे काही पोराय नाही फोडलं तू बी लागले. रास मोठा गिफ्ट आणलाय का प्रेम म्हणले हा बाबे गेट काय गिफ्ट काय आणले काय आणले हा अरे तो का उतरलं तर भरका आणले का डोनबुसाला. अरे काय जे बाबा बाबा कमीच चालले. अरे अरे भाऊ झालकड क्या बोला तूने काय अरे दाखव ना खोलून तर दाखव. हे खोलली बोलली आहे ना गिफ्ट का काय आणले हा वारीवाला घरी आणले. हे बाब्या ही बघ साधनानी का बोलतो बोलतो 200 रुपयाचा घरी आणले बोलतो काय रास मोठी प्रेम. अरे उलटी का ती प्रेम आणि हे प्रेम आता कोलाची नाही ती वेगळी व्हिडिओ बनवू आपण प्रेमला. ती वहिनीला घे ती दिसत नाही. हे कंच फोटो असतील तुझं काही आयडिया हा टोटल 8 फोटो होते आणि या प्रेम मध्ये तुझं खोलाचं नाही आपण नंतर व्हिडिओ काढू. ए आत्याला पण जा आत्याने अंगठी आणले. हा आता काकीच बोलत मागाचा गिफ्ट आणले बघू काय आणले गिफ्ट काय काहीतरी गिफ्ट आणले पोऱ्यानी बघू तर मागाचा. आला यो 50 वाला गिफ्ट आणले. कवरा गोंगाट असतो बघा आमच्या इकडे. तो बघ तिकडून ऐकामन वर्ष आवाज तिथे. अरे काय अरे दादू पैसे पण आणले ना तुम्ही यार काय. अरे रुत्या ते मेहंदीचं पैसे त्याच प्रत्येक फेरीला 10 रुपये येतं गावान काही सामान आणत असलं. रुत्या बहिणी खर्च गेले केक वाग सोप्या डायरेक्ट उभी गेले. रुत्याची आयडिया जास्त आहे ना रे भाई. बरोबर बरोबर. अरे ये ना बाबा फोटो काढायला टोपात उतरायला बी लागली नसती. कावा बाबा पोरीला केक बी कावा जरा पोर केक करण्या बोलते लिस्टिप करा बोलते. हा गिफ्ट लिस्टिप आणायला लागत होती. हे बघ असं फोटोग्राफर ना ब्लॉगर एकच असल्यामुळे तरच आता वापस यांचा फोटो काढतो. तर मित्र अशा प्रकारे मस्तपैकी केक कटिंग मिटिंग झाले सेलिब्रेशन झालेला. तर तुम्हाला माहित आहे आमच्या घरात बर्थडे बिड्डे काही कार्यक्रम असला गोंगाट फुल असतं आणि आता केक काही कपला नाही. यो सगळं आता केक जातील आतमध्ये जेवल्यावर खाणार. ए दादू कर चेरी घे तुझी चेरी घेतली हा हा. आणि या साईडला फुल पंगत बसलेली आहे फुल टाटा बिटा वाराला घेतलेले आहेत ना. मेन्यू एकच असेल आपला पावभाजी. तर पटकन जेवून जाऊ कसं काय मॅनेजमेंट आहे का. अरे लगेच कपडे चेंज चड्डी वाला डायरेक्ट एक नाईट ड्रेस डायरेक्ट असं असतं डायरेक्ट गरम होतं भाई. बरोबर फुल चर्चा आली. मी काय बोलतो मला माझ्या बर्थडेला काय तुझ्या बर्थडेला अंक इल्ली ती पण अंक नेता ते आणि गजब बेइज्जती है. ये बात तो सही है बात तो सही है. मग तुला आणि वापस तुम्ही हल्ली तर बारी झाली माझ्या पोराची
परिस्थिती काढ माझी. अरे तू माझा कापूस माझी बाजू घे ना तू. तर मित्र पद्धतशीर पावभाजी आलेली आहे. फुल कांदा बिंदा टाकणी सुरुवात आहे. निंबू बिंबू लावला तर एक नंबर वाटतं. पण शाकाहारी माणसात आमची घरा म्हणून ठीक आहे ना. आता रास पाव लागतील. निंबूचा भाव वाढले. फुल पंगत बसत अशी आमची. चला पटक्यान खाऊन जाऊ मस्त पैकी. इथं सगळ्यांची पावभाजी खाऊन झाली. राईस बी सगळा खाऊन झाला. नाही आता कोशिंबीर घेऊन आले. आणि मग कमी बनवलेली का कमी खाऊ म्हणून नंतर आणले. सगळ्यांचा जेवण झाला इकडे बघ. ताता उरकली सगळी काय आंटी या का मुद्दाम नंतर दिली. ओजे या ना खायची होती म्हणून मुद्दाम नको आता म्हणून राहून दे. तर मित्र आमची पोरं कशी कलाकार आहे तुम्हाला दाखवतो. आमच्या दादू भाईने बघा क बनवले. बघू क बनवले आणि काय दादू बनव का काय शिकवले. हा गावठी बाई तू का बोलायचा ग काय डान्स तरी काय काय केला. हा नाही जाम जेवल्या मी. तो बाब्या बघ कसा गेम खेळते. फ्री फायर या बोलतो मला व्हिडिओ जे काय आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही कशी खेळतो. हा बघू. हा आता बघू दादू भाई कावा बनवते. दादू कावा वाचा. अरे पहिले बर्थडेचा प्लॅन काहीच नव्हता. हा आजचा प्लॅन बदल झाला. हा बोलतो पप्पा की घालू हा कालने बोलले नाही आपण नाही आणू. त्याच्या आज कसं काढलं म्हणून ते वाटते. मुद्दाम तुम्ही अंगठीसाठी केला. आत्याने अंगठी आणली तुम्हाला माहित होता म्हणून तुम्ही बर्थडे केला ना. नाही होजे मुद्दाम केला. तर ठीक आहे मित्र अशा प्रकारे वापस एकदा दादू वाजवले. दाखव वाजून दाखव आपलं वाजून दाखव. कलाकार पोर आहेत आमची. तर ठीक आहे मित्र अशा प्रकारे आजची व्हिडिओ आपण इथेच थांबू. जर व्हिडिओ आवडली असेल तर चला बाय बाय. डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू. कारण आता आमच्या जेवण अंकलनी घातला टावेल लावला झाला कारभार. ओके चला मित्र डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू.